मित्रांनो, आज स्त्री शिक्षणाच्या महान पुरस्कर्त्या की ज्यांनी आज भारतातल्या स्त्रियांना शिक्षणाचा हक्क उपलब्ध करून दिला. मित्रांनो, ही घटना आहे 200 वर्षापूर्वीची. 3 जानेवारी 1831ची मित्रांनो. तर 3 जानेवारी 1831ला सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला मित्रांनो. आणि त्या एका सातारा जिल्ह्यामध्ये एका साधारण शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. आणि ज्यावेळेस त्यांचा लग्न झालं वयाच्या 9व्या वर्षी मित्रांनो, तर त्यावेळेस त्यांना लिहिता अक्षरा काहीच येत नव्हतं. कारण त्यावेळेस मुलीला शिक्षणाची कोणतीच व्यवस्था नव्हती आणि समाजाने कोणतीच त्यांना हे दिलं अधिकार दिला शिक्षणाचा. सगळ्या मुली होत्या त्यावेळेस, स्त्रिया ह्या शिक्षणापासून वंचित होत्या. कोणत्याच मुलीला लिहिता येत वाचता येत नव्हतं. तर मित्रांनो, आता घटना अशी आहे की ज्या सावित्रीबाई फुलेंनी 200 वर्षापूर्वी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि आज आपल्या जो भारतीय स्त्रिया आहेत त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये, विज्ञान क्षेत्रामध्ये आणि जेवढे क्षेत्र आहेत मित्रांनो, जसं की विमानाच्या पायलट म्हणा, रॉकेटच्या पायलट म्हणा आणि सैन्यामध्ये म्हणा, आज आपल्या महिला राष्ट्रपती आहेत मित्रांनो. त्या फक्त सावित्रीबाई फुले यांच्या या शिक्षणाच्या क्रांतीमुळेच आज त्या राष्ट्रपतीपदावर पोहोचलेल्या आहेत. आणि आज आपल्या भारतातलं सर्वात जे मोठं पद आहे मित्रांनो, त्या पदावरसुद्धा आपल्या स्त्रिया आज पंतप्रधानसुद्धा होऊन गेल्या आणि आज राष्ट्रपतीसुद्धा आहेत. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच की आताच 2-3 दिवसा अगोदर सोशल मीडियावर व्हिडिओ ट्रोल झाले मित्रांनो. तर काही त्यातल्या स्त्रिया ते तिकीट नाही मिळालं कोणातरी तरी पक्षाचं, त्यामुळे आक्रोश करताना दिसत आहेत. कोणत्या गाडीच्या मागं धावत आहेत, कोणत्या नवऱ्यासोबत हे करत आहेत, भांडण करत आहे आणि ते कुठंतरी त्या तिकिटासाठी हे करत आहे मित्रांनो. तर आपला विषय नाही आहे राजकीय. विषय असा आहे मित्रांनो की जर तुम्हाला समाजसेवा करायची आहे, तुम्हाला समाजसेवेची तिकिटाची गरज का आहे? कारण की जर तुम्हाला समाजसेवा करायची सावित्रीबाई फुलेसारखी करा मित्रांनो. सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा शाळा चालू केली मित्रांनो, तेव्हा घरून निघताना त्यासोबत 2 साड्या घेऊन जायच्या. त्यांच्या 2 साड्या घेऊन जायच्या मित्रांनो. कारण की जेव्हा निघताना त्या शाळेपर्यंत जाताना लोक त्यांना घाण वस्तू फेकून मारायचे, चिखल फेकून मारायचे, शेण फेकून मारायचे. त्यांची साडी मित्रांनो खराब होत होती आणि मग त्या शाळेत गेल्यावर त्या साडी बदलत होत्या आणि तिथून त्या मुलींना ते शिकवत होत्या मित्रांनो. परत येताना पुन्हा लोक तसे करत होते, ते पुन्हा साडी घाण व्हायची, पुन्हा ते साडी घरी येऊन त्या बदलून घ्यायच्या मित्रांनो. तर आज आम्हाला खूप वाईट वाटते की आज आपला देश आज 80 वर्ष झाले स्वातंत्र्य होऊन झाला आणि आपण लोकशाहीसाठी कार्य करत आहात. तर माझं म्हणणं आहे की तुमचा अट्टहास का, तुम्ही सावित्रीबाई फुलेसारखी विचार करा ना. की तुम्हाला ज्या सावित्रीबाई फुलेंनी स्वतःचं घरसुद्धा शाळेसाठी दान दिलं मित्रांनो, त्यांनी कोणती प्रॉपर्टी मागं ठेवली नाही. आज त्यांचे विचारच आज 200 वर्षापासून मित्रांनो आजसुद्धा विचार आपल्यासोबत आहेत आणि सर्वांना त्यांचं नाव आणि सावित्रीबाई फुले कोण होत्या यांच्यामुळं आज ज्या स्त्री आपल्या एवढ्या मोठ्या झाल्या. तर आमचं एवढंच आहे की बा मित्रांनो, तुम्हाला जर समाजसेवा करायची, तुम्हाला आम्हाला तरी वाटते का कोणती पदाची आणि तिकिटाची काही अपेक्षा कोण्या स्त्रियांनी करू नये. आपल्याला जेवढं शक्य आहे मित्रांनो की समाजसेवा काय कोण्या पदावर जाऊन तिकीट घेऊनच करणे आवश्यक नाही. छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही समाजसेवा करू शकता. भुकेल्याला अन्न द्या, गरजांना मदत करा. आणि मित्रांनो, जर आपल्या गावामध्ये एखादी शाळा जर असली तर शाळा प्रत्येकाच्या गावामध्ये आहे मित्रांनो. तर आपल्या शाळेमध्ये कमीत कमी वर्षाला जर काही कार्यक्रम असला तर कमीत कमी 1-2 पुस्तकं आज आपण घेऊ शकतो. आज भारत आर्थिकदृष्ट्या एकदम चांगला झालेला आहे. पण मित्रांनो, आपल्या शाळेमध्ये एखादी लायब्ररी चालू करून प्रत्येक स्त्रियांनी आज सावित्रीबाई फुलेच्या जन्माच्या दिवशी, आज त्यांच्या जन्मदिवशी 2-2 पुस्तकं तरी आपल्या कृतज्ञता व्यक्त म्हणून आपल्या प्रत्येक शाळेमध्ये, आपल्या जवळच्या वाचनालयामध्ये द्यावेत. आणि तेवढाच आपल्या या ज्या स्त्रिया आहेत, म्हणजे छोट्या मुली आहेत, आपल्या भारताचं भवितव्य आहे, तर त्यांना या तुमच्या पुस्तकामधूनच थोडा विचार मिळेल. आणि सावित्रीबाई ह्या फक्त पहिल्या भारतीय शिक्षिका नव्हत्या मित्रांनो, त्या चांगल्या कवयित्री होत्या. त्यांनी ज्या स्त्रिया होत्या म्हणजे विधवा पुनर्विवाहासाठी त्यांनी भरपूर कार्य केलेलं आहे मित्रांनो. ज्यावेळेस 1800 साली प्लेग आला मित्रांनो, तर प्लेगमध्ये कोणी त्या रुग्णांना हात लावत नव्हतं मित्रांनो. तर त्या स्वतः त्या ज्या महिला रुग्ण होत्या प्लेग झालेल्या, त्यांना त्या स्वतः उचलत होत्या मित्रांनो. आणि हे सेवा करता करता या महान आत्म्याचा त्यावेळेस अंत झाला मित्रांनो. असे महान लोक. त्याच्यामुळं आम्हाला एवढाच प्रश्न आहे मित्रांनो की तुम्हाला जर कोणतं तिकीट नाही भेटलं तर तुम्ही समाजसेवा करणं काही सोडू नका. आणि हे सोशल मीडियावर ट्रोल झालेलं आज खूप वाईट वाटत आहे की या तिकिटासाठी एवढा आक्रोश चालू आहे. धन्यवाद.